गेल्या 5 वर्षात एक बॉम्बस्फोट करायची हिंमत पाकिस्तानच्या मध्ये झाली नाही, कारण त्यांना माहिती होतं आपला बाप दिल्लीमध्ये बसलाय, आपल्याला सोडणार नाही. 542 लोकांमध्ये तुम्ही लढवता 10 खासदार आणि तुम्ही जाहीरनामा सांगणार. आजपर्यंत गेल्या 2 निवडणुकीत तुमचे निवडून आले 4 आणि आता पक्ष उरला पाव. एकच जाहीरनामा चालणार, तो म्हणजे जनतेचा जाहीरनामा, तो म्हणजे मोदींचा जाहीरनामा. आपल्या सगळ्यांना लक्षात घ्यायचं आहे, ही निवडणूक ही देशाची निवडणूक आहे. आढळरावांसारखा एक व्यक्ती हा ज्यावेळेस मोदी साहेबांसोबत जाईल, आज आपले जे प्रश्न आहेत, मग ते ट्रॅफिकचे प्रश्न असू द्या, पिण्याच्या पाण्याचे प्रश्न असू द्या, मध्यंतरीच्या काळात मोदीजींच्या नेतृत्वात, गडकरी साहेबांच्या नेतृत्वात आपण बैठका घेतल्या. अजितदादा होते, शिंदे साहेब होते, मी होतो, आढळरावजी होते, सगळे लोक होतो. आपण काळजी करू नका, आता पुण्यापासून शिरूर पर्यंत आणि या सगळ्या इंडस्ट्रीयल भागामध्ये अशा प्रकारचे रस्ते आम्ही तयार करतोय, एकावर एक 3 मजली रस्ते, ट्रॅफिकचा जामच होणार. अशा प्रकारचं नेटवर्क तयार करतोय की ज्या ठिकाणी देशाचे प्रधानमंत्री मोदीजी आणि त्यांच्या नेतृत्वात आढळराव पाटील, आमचे गडकरी साहेब, राज्यातनं आम्ही असे एकत्रितपणे येऊन या ठिकाणचा ट्रॅफिकचा प्रश्न पुढच्या 2-2.5 वर्षात पूर्णपणे संपलेला असेल, अशा प्रकारचं प्लॅनिंग आम्ही तयार केलं. ताईंना माहितीये, पाण्याच्या संदर्भात आपण नागपूरला बैठक घेतली. आढळराव 12 गावचा प्रश्न असेल किंवा इतरही प्रश्न असतील, सगळे प्रश्न आपले सोडवणुकीकडे चाललेले आहेत. हे काय आपण सोडवू शकतो, पण आपल्या पाठीशी मोदीजींची ताकद आहे. आज या महाराष्ट्राला मोदीजींनी सिंचनाकरता 50,000 कोटी रुपये दिले, त्यामुळे गावोगावी पाणी आपण पोहोचवू शकलो. यापूर्वी सरकारने कधी विचार केला नव्हता आणि म्हणून आज आपल्याला विनंती करण्याकरता आलोय. सगळे लोक आपल्या सोबत येत आहेत. आज मला या गोष्टीचा अतिशय आनंद आहे की आपल्या ओझरच्या विघ्नहर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गणेश भाऊ कवडे देखील आपल्या सोबत या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं देखील अतिशय मनापासून स्वागत करतो. तरुण नेता म्हणून आज त्यांच्या येण्याने आपल्याला फायदा होणार आहे. बंधू भगिनींनो, या निवडणुकीमध्ये एक मजबूत प्रधानमंत्री आपल्याला हवे आहे. आज आपला देश ज्या प्रकारे प्रगती करतोय आणि हा तर सगळा इंडस्ट्रीयल भाग आहे, तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण कोविड नंतर जगाच्या पाठीवर सगळे देश ज्यांनी गेले 30 वर्ष चीनमध्ये गुंतवणूक केली, ते सगळे देश म्हणतात आता चीनमध्ये राहण्यात अर्थ नाही आहे. आता गुंतवणूक कुठे करायची असेल तर ती भारतामध्ये केली पाहिजे. मोठ्या प्रमाणात गुंतवणूक भारतात येते आहे आणि भारतात गुंतवणूक आली की ती पहिले महाराष्ट्रात येते आणि महाराष्ट्रात गुंतवणूक आली की ती पहिले पुणे जिल्ह्यात येते. त्याच्यामुळे येत्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक देखील येणार आहे. त्याला साजेसे इन्फ्रास्ट्रक्चर देखील आपण तयार करतो. आज एक मजबूत पंतप्रधान आपल्या सोबत आहेत. मला कधी कधी आश्चर्य वाटतं, निवडणुका आल्या की या इंडी आघाडीवाल्यांचं डोकं त्या ठिकाणी फिरतं. आता काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना आणि त्यांच्या आघाडीला, पवार साहेबांच्या आघाडीला या ठिकाणी भारतात मतं कमी पडले म्हणून त्यांनी पाकिस्तानातलं ट्विट केलं. पाकिस्तानचा मंत्री फवाद चौधरी ट्विट करून सांगतो की भारताचं नेतृत्व हे राहुल गांधींनी केलं पाहिजे. आणि ज्या प्रकारे आज यांची लक्षणं आहेत, काल परवा काँग्रेसचा एक नेता बरवला, म्हणाला शहीद हेमंत करकरे यांना कसाबने गोळी मारलीच नाही, यांना इथल्याच कोणीतरी गोळी मारली. म्हणजे याचं डोकं इतकं फिरलंय की आता हे पाकिस्तानची भाषा बोलू लागली. पाकिस्तान हे म्हणत होतं की कसाब त्या ठिकाणी पूर्णपणे बेकसूर आहे, पण शेवटी भारताच्या न्यायालयात आपण सिद्ध केलं, ज्या वकिलांनी सिद्ध केलं उज्ज्वल निकम, ते देखील आज आपले उमेदवार आहेत. त्या उज्ज्वल निकमाने सिद्ध करून दाखवलं की कसाबच तो कसाई आहे, ज्यांनी खऱ्या अर्थानं आमच्याकडे लाखो निरपराध लोकांना उभं केलं, मारलं, लाखो निरपराध लोकांची हत्या केली. आज यांची आघाडी ही अजमल कसाब सोबत आहे आणि आम्ही उज्ज्वल निकम सोबत आहोत, अशा प्रकारची अवस्था आहे. बंधू भगिनींनो, तुम्ही बघा तो जमाना आठवा, ज्या काळामध्ये आपल्या देशामध्ये, मुंबईमध्ये, पुण्यामध्ये
पाकिस्तानात आतंकवादी यायचे, बॉम्बस्फोट करायचे आणि निघून जायचे. आमचे पंतप्रधान काय करायचे? केवळ निषेध करायचे, मग तीव्र निषेध करायचे, मग अति तीव्र निषेध करायचे. आणि भारत झालं तर अमेरिकेसमोर जाऊन रडायचे आणि सांगायचे, बघा बघा तो पाकिस्तान आमच्याकडे बॉम्बस्फोट करतो, तुम्ही जरा त्याला समजवा म्हणेपर्यंत दुसरा बॉम्बस्फोट व्हायचा. 140 कोटीच्या देशाचा पंतप्रधान इतका हतबल होता. मोदीजी देशाचे प्रधानमंत्री झाले, भारतामध्ये बॉम्बस्फोट केला. त्यांना वाटलं जुनाच भारत आहे, त्यांना माहिती नव्हता नवीन भारत आहे, हा मोदीजींचा भारत आहे. मोदीजींनी थेट पाकिस्तानमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक केला, एअर स्ट्राईक केला आणि आतंकवाद्यांचा खात्मा केला. माझा तुम्हाला सवाल आहे, 2019 नंतर पाकिस्तानच्या बापाची तरी हिंमत झाली का की भारतामध्ये येऊन बॉम्बस्फोट करेल? गेल्या 5 वर्षात एक बॉम्बस्फोट करायची हिंमत पाकिस्तानच्या मध्ये झाली नाही, कारण त्यांना माहिती होतं आपला बाप दिल्लीमध्ये बसलाय, आपल्याला सोडणार नाही. आज त्या पाकिस्तानची अवस्था भिकाऱ्यासारखी झाली, कटोरा घेऊन फिरतोय, कारण मोदीजी या ठिकाणी बसले आहे. हे साधं इलेक्शन नाही आहे. देश कोण सुरक्षित ठेवू शकतो, देश कोण आर्थिक संपन्न करू शकतो, देशाची अर्थव्यवस्था कोण मजबूत करू शकतो, हे गल्लीतलं निवडणूक नाही, दिल्लीतली निवडणूक आहे. मला तर आश्चर्य वाटतं, आमच्या पवार साहेबांनी जाहीरनामा घोषित केला. अरे 542 लोकांमध्ये तुम्ही लढवता 10 खासदार आणि तुम्ही जाहीरनामा सांगा. आजपर्यंत गेल्या 2 निवडणुकीत तुमचे निवडून आले 4 आणि आता पक्ष उडला पाव, आणि तरी देखील तुम्ही जाहीरनामा सांगणार. बंधू भगिनींनो, यांचा जाहीरनामा नाही, एकच जाहीरनामा चालणार, तो म्हणजे जनतेचा जाहीरनामा, तो म्हणजे मोदींचा जाहीरनामा. आणि या ठिकाणी या क्षणी तुम्ही शिवाजीराव आढळराव पाटलांची या ठिकाणी घड्याळ्याची बटन दाबाल, वोट शिवाजीराव आढळराव पाटलांना तर मिळेलच, पण तुमचं वोट थेट मोदीजींना मिळेल.